सांगलीच्या राजकारणात सध्या कमालीची खळबळ उडाली आहे। सांगली महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी विश्वजित कदम, जयंत पाटील आणि विशाल पाटील हे दिग्गज नेते एकत्र आले असतानाच अजित पवारांनी एक असा जबरदस्त डाव टाकला आहे, ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत। सांगली महापालिकेचे रणशिंग फुंकले गेले असून प्रत्यक्ष मैदानात कोणाचे पारडे जड ठरणार आणि कोणाची विकेट पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। नेमकी काय आहे ही सांगलीची राजकीय खेळी आणि अजित पवारांनी कोणता बॉम्ब टाकला आहे, जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। या पार्श्वभूमीवर सांगलीच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे। एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पुन्हा एकदा हातमिळवणी करत आघाडी जाहीर केली आहे। विश्वजित कदम, जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील या तिघांनी सांगलीची सत्ता परत मिळवण्यासाठी मोठी कंबर कसली आहे। मात्र महाविकास आघाडीची ही वज्रमुख तयार होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा धक्का दिला आहे। सांगलीत तब्बल 15 दिग्गज नेते आणि माजी नगरसेवक थेट पुण्याला जाऊन अजित पवारांना भेटले असून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे। यामध्ये विशेष बाब अशी की हे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील असल्याचे बोलले जात आहे। अजित पवारांनी केवळ पक्षप्रवेशावरच न थांबता मिरजेतील 27 जागांची मागणी महायुतीत लावून धरली आहे। जर महायुतीत सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर अजित पवार गट सांगलीत मैत्रीपूर्ण लढत देण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांची मोठी डोकेदुखी वाढली आहे। सांगलीच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर मागच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच 78 पैकी 41 जागा जिंकत महापालिकेवर आपला झेंडा फडकावला होता। मात्र 2021च्या झालेल्या महापौर पोटनिवडणुकीत जयंत पाटील यांनी भाजपला जोरदार धक्का देत राष्ट्रवादीचा महापौर निवडून आणला होता। आता या निवडणुकीत चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे। निवडणुकीच्या रिंगणात सर्वच पक्ष शेड्डू ठोकून असताना अजित पवारांनी थेट ऑपरेशन सांगली राबवून सर्वांनाच बुचकळ्यात पाडला आहे। प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार आणि माजी महापौर मेहनतीन बागवन यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश असल्याने जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे। जर भाजपने 27 जागा दिल्या नाही तर सांगलीत दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढून मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली भाजप आणि मोविया या दोघांचेही गणित बिघडवण्यास सज्ज झाले आहे। 2025च्या या रणसंग्रामात अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करून सांगलीचा पुढचा महापौर कोण असेल याची चावी आपल्याकडे ठेवण्याची तयारी केली आहे। भाजपचे काही माजी नगरसेवक देखील अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे देवेंद्र फडणवीस यांची टीमही आता सावध झाली आहे। थोडक्यात सांगायचे तर सांगलीच्या महापालिका निवडणुकीत जयंत पाटलांची रणनीती आणि भाजपची ताकद या दोन्हीला पूर्ण उरण्याची तयारी अजित पवारांनी केली आहे। आता 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानात सांगलीची जनता या राजकीय डावाला कसा प्रतिसाद देते हे पाहणे रंजक ठरेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सांगलीत यंदा जयंत पाटील, विश्वजित कदम आणि भाजपला अजितदादा भारी पडतील का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।